भारत भी घुटने टेकेगा। मराठा आरक्षणाच्या जी.आर. विरोधात कोर्टामध्ये जाणार, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा। महायुतीच्या ताज्या आदेशामुळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून भुजबळांना डावलल्याची चर्चा। हैदराबाद गॅझेट लागू करण्यामुळे ओबीसी मध्ये मतभेद, बबनराव तायवाडे उतरले हैदराबाद गॅझेटच्या समर्थनार्थ। हाके आणि तायवाडे यांच्यातले मतभेद उघड। जी.आरचा निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल असाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया, मुंबईमधील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी। समाजामधूनच विरोध सुरू झाल्यामुळे जरांगे खवळले, तुम्ही समाजासाठी काय केलं? जरांगेंचा मराठा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, मराठ्यांना आरक्षण दिलं। नरेंद्र पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप नेत्यांनी एकमेकांना भरवले पेढे। दोन्ही समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपची भूमिका, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। रशियाचं तेल झालं आणखी स्वस्त, रशियातलं तेल बॅरल मागे जवळपास $4 कमी होणार। अमेरिकन आयात शुल्काच्या संकटात भारतासाठी नवी संधी। 4 दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज। लालबागच्या राजाच्या दरबारात भेदभाव कशाला? लालबागच्या राजाच्या दर्शनाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। राज ठाकरेंनी घेतलं फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन। अफगाणिस्तानच्या भूकंपात आणखी 200 ठार, मंगळवारी अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप। जळगावमध्ये दमदार पावसाची हजेरी, हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। पुण्यामधील टोळी युद्धाचा डाव पोलिसांनी उधळला, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न, मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर हत्येचा कट। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची 18 वर्षांनंतर सुटका, सर्वोच्च न्यायालयाकडून गवळीला जामीन मंजूर।